नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। सर्वांची आवडती अशी खिचडी आज बनवणार आहे, पण मी सर्व मिक्स डाळींची खिचडी बनवणार आहे। ही खानदेश भागात जनरली बनवली जाते। सुरुवातीला मी 1 चमचा मूग डाळ, 1 चमचा मसूर डाळ, 1 चमचा तूर डाळ, त्यानंतर हिरव्या सालीची जी मूग डाळ असते 1 चमचा तीही मी घेतली आहे। काळ्या सालीची उडीद डाळ असते तीही मी 1 चमचा घेतली आहे। आता हे संपूर्ण डाळी मी मिक्स करून एक अर्धा बाउल मी पाणी घालून भिजवून घेणार आहे, साधारणतः 10 मिनिटं। आणि आता 2 तास आधी मी अख्खे हिरवे मूग आणि चवळी भिजवून घेतली आहे, व्यवस्थित भिजते 2 तास आधी। आणि आता मी अर्धा कप तांदूळ घेते। आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी 2 चमचे तेल घालून घेतले। तेल घातल्यानंतर हे तेल छान गरम होऊ द्यायचे। गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी मोहरी घालून घेतली। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण मसाले घालूया। त्यात दालचिनी मी घालून घेतली, परत मिरे घालून घेतले, 2 लवंग घालून घेतले आणि चक्रफूल घालून घेतले, 4-5 तमालपत्र घालून घेतले। आणि आता यानंतर यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात मी। त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतले होते मी 4-5, ते घालून घेतलेत। आणि आता हे लाल शेंगदाणे बाजारात भेटतात ते अर्धे वाटी मी घेतली आहे, ते मी आता मध्यम आचेवर छान व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। अर्धी वाटी मी बटाटा घालून घेते, अर्धी वाटी मी फ्लावर घालून घेतला यामध्ये, आता अर्धी वाटी मी गाजरही कापून घेतला होता तो घालून घेते, उभा चिरून घेतलेला अर्धी वाटी कांदा मी यामध्ये घालून घेते आणि अर्धी वाटी शिमला मिरची मी घालून घेतली। तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता। आणि आता मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेते, आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता। आता हे मध्यम आचेवर छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण थोडासा खडा मसाला घातला होता। आता 4 ते 5 काप जी टमॅटोचा अर्धी वाटी मी घालून घेतले, त्यामध्ये हे भाजीचे काप मिक्स करून मस्त भिजवून घेते। 2 तास आपण जी काही भिजवून घेतलेले मूग आणि चवळी होती तीही मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित आता मी मध्यम आचेवर हे शिजवून घेते, फ्राय करून घेते। हे बघा या पद्धतीने। आता हे थोडंसं मऊ होईपर्यंत। आणि आता 1 चमचा मी जिरे यामध्ये घालून घेतले। आता 1 चमचा हळद पावडर मी घालून घेते। त्याचनंतर 1 चमचा मी लाल तिखट, लाल मिरचीची पावडर जी असते ती घालून घेते। आणि यानंतर 1 चमचा गरम मसाला घालून घेते, तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता। आणि 1 चमचा मी धना पावडर घालून घेते। आता संपूर्ण मसालेही यामध्ये मिक्स करून व्यवस्थित ज्या काही आपण भाज्या घातल्या होत्या त्याला लागल्या पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेणार आहे। संपूर्ण मीठ पण ही मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता मी जी काही 10 मिनिटं भिजवून घेतलेल्या डाळी होत्या त्या घालून घेते। डाळी मी आधी भिजवून घेतल्या होत्या कारण ते व्यवस्थित शिजाव्या, म्हणून 10 मिनिटं आधी मी भिजवून घेतल्या होत्या। हे बघा, आता हे संपूर्ण मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। संपूर्ण डाळी मिक्स करून घ्यायच्या, मध्यम आचेच्या वरती आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। भाजी ज्या आहेत त्या आणि डाळी थोडीशी मऊ होईपर्यंत आपण मिक्स करून फ्राय करून घेणार आहे। अगदी 5 मिनिटं याला वाफ देऊन घेऊया, म्हणजे थोडीशी डाळी आणि भाज्या मऊ होतील। आणि 5 मिनिटं वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण साधारणतः अर्धा कप जर तांदूळ घेतले होते तर 1 कप पाणी घालतोय आपण। अर्धा कप तांदूळ, अर्धा कप आपल्या डाळी झाल्या होत्या, तर 2 कप पाणी मी घालून घेतले, गरम पाणी घालून घेतले। आता याला छान उकळ करून घ्यायचे, झाकण ठेवून उकळ करते कारण मसाल्याचा जो सुगंध आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून झाकण करून उकळ करून घेते। उकळ करून झाल्यानंतर हे बघा एकदम दणदणीत अशी उकळ आली आहे पाण्याला। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत, जे मी 5 मिनिटं भिजवून घेतले होते, धुवून स्वच्छ 5 मिनिटं भिजवून घेतले होते, जास्त वेळ तांदूळ भिजवून घ्यायचे नाही आहे। आणि आता हे तांदूळ मी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने। आता हे याला छान उकळ आली की आपण झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे। 15 मिनिटं साधारणतः शिजवून घेते मी। 15 मिनिटं शिजवून झाल्यानंतर
यामध्ये आपण आता साधारणतः 80% शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहे. तुपाने खूप छान सुगंध येतो आणि तूप थोडं उशिराच घाला, म्हणून 80% शिजून झाला आहे भात. आता यामध्ये तूप आणि पुदिन्याची पाने घातले. पुदिन्याचा फ्लेवर जो असतो, सुगंध जो असतो, तो ह्या खिचडीला यावं म्हणून पुदिन्याचे पानं थोडे उशिरा घातले. आणि आता आपण पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत. मस्त त्याला वाफ द्यायची आहे. तुपाचा सुगंध आणि पुदिन्याचा सुगंध व्यवस्थित लागला पाहिजे. आता हे बघू शकता, संपूर्ण भात आपला व्यवस्थित शिजला. आता यामध्ये मी हिरवी छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आणि ही कोथिंबीर आता व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पुदिन्याचा आणि तुपाचा सुगंध पूर्ण भाताला व्यवस्थित लागतो, त्यामुळे अगदी सुंदर असा सुगंध येतो त्याच्याने. आणि आता शेवटी मी कोथिंबीर घालून घेतली आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे, म्हणजे खिचडी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. त्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याला जपा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.